थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। कालच्या इंडियाच्या बैठकीवर राहुल गांधी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। तर सत्ता स्थापनेआधी ही मोठी खलबतं आपण पाहू शकतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद होईल। बैठकांचं सत्र सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कालच इंडिया आघाडीची बैठक पार पडली। तर कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर राहुल गांधी या पत्रकार परिषदेतून नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काय सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय खरं तर बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यातच राहुल गांधींची ही पत्रकार परिषद होते। नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? राहुल गांधी ही पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा समोर येतोय। एनडीए सरकार स्थापन करत असताना इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासंदर्भात काही निर्णय घेते की वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये अजूनही कायम आहे हे एक समजणार आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद घेणार का या संदर्भात आज उत्तर मिळणार आहे। कारण घटक पक्ष त्याचबरोबर काँग्रेसचे नेते या संदर्भात राहुल गांधी यांनी देशात लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पद घ्यावं आणि त्याला एक कॅबिनेटचा दर्जा असतो। महत्वाची अनेक जी पदावरील ज्या महत्वाची पदं आहेत त्या पदावरील व्यक्तींची नियुक्तीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान पद, विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश अशा महत्वाच्या व्यक्तींचा समावेश असतो त्या कमिटीमध्ये। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचं आहे, ते राहुल गांधी घेतात का। आणि तिसरा मुद्दा महत्वाचा हा असणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणून आपण पाहिलं तर तो म्हणजे वायनाड की रायबरेली कुठून राजीनामा राहुल गांधी देणार या संदर्भात ते काही भाष्य करतात का हे या आजच्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होईल। त्याचबरोबर काल झालेल्या बैठकीमधून नक्की काय घडलेलं आहे ते स्वतः राहुल गांधी काय यावरती भाष्य करतायत का आणि अंतर्गत एनडीए मध्ये काय घडतंय याच्यावरती ते काय भाष्य करतायत का। कारण मोदी शपथ घेणार आहेत आणि त्या सगळ्या याच्या संदर्भात देशातील अनेक राज्यांमध्ये या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी नेमकं काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।